अपघातानंतर आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून रुग्णांना मदत कार्य। डॉक्टर विजयकुमार गावित यांची ही भेट। नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथून अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांचा वाहनाचा भीषण अपघात झाला। या दुर्दैवी घटनेत एकूण 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत। मृतांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा अस्तंबा ऋषीच्या यात्रेला सुरुवात झाली असून आज सकाळी 10:30 वाजच्या सुमारास यात्रा करून घरी परतत असताना भाविकांचा 4 चाकी वाहनाचा क्रमांक MH39 AD 2802 चांदसैली घाटात पलटली। मृतांमध्ये घोटाणे तालुका नंदुरबार येथील पवन गुलाब मिस्त्री वय 24, बापू छगन धनगर वय 24, चेतन पावबा पाटील वय 23, भूषण राजेंद्र गोसावी वय 30, राहुल गुलाब मिस्त्री वय 22 यांचा समावेश आहे। तसेच कोरिट येथील हिरालाल जगन फडके, योगेश लक्ष्मण ठाकरे आणि नंदुरबार शहरातील गणेश संजय भिल वय 15 या भाविकांचा मृत्यू झाला आहे। जखमींमध्ये दिनेश सतीलाल ठाकरे कोडदे, कृष्णा अशोक मिस्त्री घोटाणे, रवी राजा ठाकरे बालदा, कृष्णा पाडवी बालदा, प्रवीण पाडवी बालदा, अर्जुन चुनीलाल सोनवणे तडोदा, राहुल रायसिंग ठाकरे समशेरपूर, दीपक हिम्मत गोसावी घोटाणे, सागर सुदाम पाटील घोटाणे, सागर राजू ठाकरे समशेरपूर, नमन मुकेश गायकवाड वय 12 तडोदा, जयेश महेंद्र मिस्त्री घोटाणे, कार्तिक सोनवणे, गणेश सुभाष गोसावी घोटाणे आदींचा समावेश आहे। घटनास्थळी आमदार राजेश पाडवी यांच्या आरोग्य सहायता केंद्राच्या माध्यमातून तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले। आमदार तथा माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णांची विचारपूस केली। तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन चव्हाण, सुधाकर चौरे तसेच तहसीलदार दीपक धिवरे, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे व जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। याशिवाय तळोदा येथून जितेंद्र सूर्यवंशी, अजय परदेशी, योगेश चौधरी, किरण सूर्यवंशी, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, केसरसिंग क्षत्रिय, अमन जोरी, योगेश मराठे, विनोद माडी, चेतन शर्मा यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत कार्य केले। डॉक्टर गोविंद शेडके, डॉक्टर अशोक वडवी, डॉक्टर गणेश पवार, डॉक्टर परेश चावडा, डॉक्टर सय्यद पठाण, डॉक्टर योगेश्वर चौधरी, डॉक्टर लक्ष्मीकांत चौधरी आदींनी जखमींवर उपचार सुरू ठेवले आहेत। गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे। नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी। आज तळोदा तालुक्यामध्ये चांदसैली घाटामध्ये एक भयंकर अपघात झालेला आहे। जे नंदुरबार तालुक्यातले काही भाविक अस्तंबा ऋषी महाराजांच्या दर्शनासाठी काल गेले होते आणि येताना त्या पिकअप गाडीला घाटामध्ये त्या ठिकाणी अपघात झाला। ती गाडी दरीत जाऊन कोसळली। त्यात जवळपास 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जवळपास 8 त्यातले भाविक गंभीर जखमी, त्यांना आम्ही नंदुरबार सिव्हिल येथे हलवलेलं आहे आणि अजून काही किरकोळ जखमी, त्यांना 9 ते 10 त्यांना तळोदा सिव्हिलला त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि काही जखमी त्यांना अजून आणण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय। आमच्या कलावती फाउंडेशनचे जे ॲम्ब्युलन्स आहे त्या आम्ही दिलेले आहे, पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे। मदत कार्य जोरात सुरू आहे। जवळपास त्या पिकअपमध्ये 40 लोक त्या ठिकाणी भाविक होते। आम्ही जे जखमी त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात देखील उपचार करतोय। सर्वांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत। जेही दुर्दैवी या ठिकाणी भाविक मृत्युमुखी पडलेले त्यांचं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम करून आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवण्यासाठी आम्ही कलावती पाडवी फाउंडेशन आणि माझ्या परीने मी प्रयत्न करतोय। जेही जखमी असतील त्यांच्या परिवाराने काळजी करू नये। आम्ही कलावती पाडवी फाउंडेशन तर्फे, मी आमदार राजेश पाडवी माझ्यातर्फे सर्व मदत करून आम्ही त्यांना लवकरात लवकर चांगले उपचार करून बरे करू। धन्यवाद। दीपावलीच्या निमित्तानं या भागातील अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी लोक जात असतात। श्रद्धाळू हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी दर्शन घ्यायला सुरुवात 8 दिवस अगोदरपासून सुरू होते आणि जसे जसे दर्शन झालं तसं खाली ते उतरत असतात। तर या ठिकाणी पिकअप गाडी होती, ती गाडी इकडचे काही श्रद्धाळूंना सोडलं तिने अस्तंबाला आणि तिकडून येताना काही
सदाऊ ज्यांचं दर्शन झालं होतं त्यांना घेऊन येत असताना त्या ठिकाणी घाटामध्ये चांदशैली ठिकाण आहे, त्याच्या बाजूला त्या ठिकाणी हा अपघात झाला. गाडी दरीमध्ये कोसळली आणि कोसळली तेव्हा त्या ठिकाणी ऑन द स्पॉट 7 प्रेत त्या ठिकाणी म्हणजे 7 सदाऊ मृत्युमुखी पडले. त्याच्यानंतर बाकीच्यांना काही इंजुरी झाल्या आहे. त्याच्यामधला एक सिरियस आहे. तळोदा या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी 13 जणांना भरती करून घेतले आहे. त्यांची सर्वांची प्रकृती चांगली आहे. त्यांचे काही फ्रॅक्चर झाले, त्या फ्रॅक्चरची या ठिकाणी रिडक्शन केलं जाईल. आणि त्याचबरोबर त्याने 15 जण नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले आहे. त्या ठिकाणी ती ट्रीटमेंट होईल. आणि त्या ठिकाणी असं माहिती मिळते आहे की 1 जण अजून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे. त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 4 जण घोटाळ्याचे या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे. 1 जण घोटाळ्याचा आहे, तो पण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला नंदुरबारला, अशी माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये 2 जण काही कोविडचे आहे आणि एक नंदुरबार शहरातील एक तरुण आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी 7 डेड बॉडी आहेत. त्यांचं या ठिकाणी आता थोड्याच वेळात पोस्टमॉर्टम पूर्ण केलं जाईल आणि त्या सदाऊंच्या ज्या डेड बॉड्या आहेत त्या डेड बॉड्या त्यांच्या परिवाराला या ठिकाणी सोपवल्या जाईल. काही अडचणी निर्माण झाल्या तर निश्चितच सरकारच्या मार्फत त्यांना सर्वांना मदत, बॉडी घेऊन जाण्यासाठी मदत केली जाईल. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक डेड बॉडी घाले त्याचं सुद्धा लवकरच पोस्टमॉर्टम करायला सांगू, जेणेकरून ती बॉडी त्या ठिकाणी त्या सदाऊंना देता येईल आणि आजच त्यांच्या अंत्यविधी करता येतील. अशा पद्धतीने अशी दुर्दैवी घटना घडली की सर्व दर्शन घेऊन येत असताना जे घडलं हे सर्व दुर्दैव आहे. परंतु त्या भागाची बरेच घाटाची सुधारणा आम्ही मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी केलेली आहे. काही ठिकाणी निश्चित पावसामुळे त्या ठिकाणी काही लँडस्लाईड होत असतात, त्याच्यासाठी अजून त्याच्यामध्ये सुधारणा निश्चितपणानं केली जाईल.